तर pteridophytes are called first vascular plants because the vascular system is present in these plants. Hello students, welcome in our channel. लास्ट व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड हाऊ द किंगडम प्लांटी क्लासिफाय ऑन विच बेसिस इट इज क्लासिफाय हे पाहिलं होतं. ओके, तर त्यामध्ये आपण बघितलं होतं वेगवेगळ्या बेसच्या आधारावरती किंवा काही मुद्दे ठराविक लक्षात घेऊन किंगडम प्लांटी हा सब किंगडम क्रिप्टोगॅम्स आणि फेनोरोगॅम्स या दोनमध्ये डिवाइड केलेला होता. तर आता आज आपण पहिला बघूया या ठिकाणी क्रिप्टोगॅम्स. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज क्रिप्टोगॅम्स? सो क्रिप्टो दॅट इज हिडन आणि गॅम्स रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. म्हणजे या सब किंगडममध्ये जेवढे काही प्लांट्स असतील त्यांच्यामधले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे हिडन असणार आहेत. वी कॅन नॉट सी. ओके, सो दीज आर कॉल्ड ॲज द क्रिप्टोगॅम्स, ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन पाहायला मिळणार नाही पण रिप्रोडक्शन होते. कसं? सो दीज प्लांट्स रिप्रोड्यूस बाय द स्पोअर फॉर्मेशन. तर हे सगळं काय आहे? ओके, आपण नेक्स्ट त्या ठिकाणी पुढं जाईल तसं त्या ठिकाणी आपण पाहायला मिळणार आहे. बघूया त्या ठिकाणी कशाला काय काय म्हटलेलं आहे. ओके, तर सगळ्यात पहिलं आपण या ठिकाणी बघायचं आहे डिव्हिजन थॅलोफाइटा. आता क्रिप्टोगॅम्स जर घेतला तर क्रिप्टोगॅम्स हे पुन्हा काय झालेले आहेत त्या ठिकाणी बघा डिवाइड झालेले आहेत. त्याच्यामध्ये किती डिव्हिजन्स येतात त्या ठिकाणी? 3 डिव्हिजन. तर थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि त्यानंतर येतो तो टेरिडोफायटा. ओके, हे त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. तर यामध्ये पहिली डिव्हिजन आपण बघणार आहे थॅलोफायटा. आता आपण यांचा स्टडी करत असताना थोडंसं सिक्वेन्सनं केला तर तुम्हाला अभ्यास करायला आणि पाठ करायला जरा सोपं जाईल. तर सगळ्यात पहिला थॅलोफायटा म्हटलेला आहे. म्हणजे त्यांची जी प्लांट बॉडी आहे ना ती थॅलस असणार आहे म्हणून त्याला थॅलोफायटा असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके, सो पहिली गोष्ट थॅलोफायटा जे असतील त्यांच्यामधले जे काही प्लांट्स असतील त्यांचं हॅबिटॅट हे काय असणार आहे? ॲक्वॅटिक असणार आहे. लक्षात? तर ॲक्वॅटिक दॅट इज दे लिव्ह इन वॉटर. मग त्यातले काही प्लांट्स हे काय असतील फ्रेश वॉटरमध्ये असणार आहेत, तर काही प्लांट्स हे काय असणार आहे त्या ठिकाणी मरीन वॉटरमध्ये असणार आहेत. ओके, या पद्धतीनं सांगता येते आपल्याला. तर सगळ्यात पहिलं कॅरेक्टर आपण त्या ठिकाणी सांगू शकतो काय? सो द प्लांट्स आर ॲक्वॅटिक, इन देम सम आर फ्रेश वेल सम आर काय म्हणतात त्या ठिकाणी मरीन. जवळपास सगळ्यात ज्या काही अल्गीज येतात ना या सगळ्या अल्गीज या थॅलोफायटामध्ये आहेत आणि त्यांच्यामध्ये भरपूर ग्रेट व्हरायटी असणार आहे. झालं. दुसरं आपण त्या ठिकाणी बघणार आहे ते म्हणजे कुठलं बघणार आहे त्या ठिकाणी? तर दुसरं आपण बघायचं आहे ते म्हणजे त्याचं बॉडी स्ट्रक्चर. म्हणजे कशा टाईप त्यांची बॉडी असणार आहे. तर मगाशीच मिनटं सांगितलं थॅलस अशा टाईपमध्ये असणार आहे. ओके, ह्या प्लांट्समध्ये काय असणार आहे त्या ठिकाणी? थॅलस स्ट्रक्चर असणार आहे. तर थॅलस स्ट्रक्चर असणार आहे म्हणजेच काय? तर मगाशीच आपण बघितलेलं आहे यांच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन नाही आहेत. तशाच पद्धतीने यांच्यामध्ये प्लांटचे ऑर्गन्स जे असतात मेन रूट, स्टेम, लिव्स हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाही आहेत. लक्षात? सो रूट, स्टेम, लिव्स, फ्लावर्स आर टोटली अबसेंट आणि म्हणूनच क्रिप्टोगॅम्सला मराठीमध्ये अपुष्प वनस्पती असं सुद्धा म्हटलं जातं बघा. ओके, दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय असतात तर या काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी ह्यांची जी बॉडी जी आहे ती जी बॉडी आहे ती कशी आहे म्हटलेलं आहे त्या ठिकाणी? तर पूर्णपणे फायबर्स. लक्षात? त्यांचं जे शरीर आहे ते काय असणार आहे? सॉफ्ट फायब्रस बॉडी असणार आहे. पण ही जे आहेत यापैकी म्हणजे जे काही त्या ठिकाणी थॅलोफायटामधल्या ज्या काही अल्गीज असतील त्यातल्या बऱ्याचशाच काय असतात? युनिसेल्युलर असतात. तर काही काय असतात त्या ठिकाणी मल्टीसेल्युलर असणार आहेत. सम आर मायक्रोस्कोपिक और सम आर मॅक्रोस्कोपिक. ओके, किंवा लार्ज म्हणू आपण त्या ठिकाणी. अशा पद्धतीनं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ओके, एवढं. तर हे सगळे जे कॅरेक्टर्स आहेत हे आपल्याला अल्गीमध्ये. आता याच्या व्यतिरिक्त आणखीन महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे कुठलं आहे? अतिशय महत्त्वाचं जे ऑलरेडी आपण बघितलेलंच आहे सगळ्याच प्लांटमध्ये ते प्रेझेंट असणार आहे. ते म्हणजे कुठलं? कोणतं आहे त्या ठिकाणी? तर क्लोरोफिल. ओके, त्यांच्यामध्ये कंपल्सरी काय असणार त्या ठिकाणी? क्लोरोफिल प्रेझेंट आहे.
ओके, आणि हे क्लोरोफिल असल्यामुळंच काय करू शकतात, ते स्वतः तयार करू शकतात. दॅट मीन्स दे परफॉर्म द फोटोसिंथेसिस. ओके, फोटोसिंथेसिस त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओके, या पद्धतीनं. आणि रिप्रोडक्शन जर घेतला त्यांच्यामध्ये, तर स्पायरोगायराचं एक्झाम्पल आपण इथं घेतलेलं आहे बघा. तर स्पायरोगायरा म्हटलेलं आहे. आता इथं काय त्या ठिकाणी फ्लावर्स येत नाहीत, फ्रुट्स येतच नाहीत, त्यामुळे इथं रिप्रोडक्शन काय सांगितलं होतं, तर असेक्शुअल फॉर्ममध्ये असणार आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन हा प्रकार तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, तर ती जी स्पायरोगायरा आहे त्याचे काय होतात, त्या ठिकाणी फ्रॅगमेंट्स होतात, आणि प्रत्येक फ्रॅगमेंट म्हणजे तुकडा, तो प्रत्येक तुकडा त्या ठिकाणी नवीन त्या काय होणार आहे, तयार होतो, नवीन प्लांट बॉडी तयार करतो. म्हणून त्याचं जे रिप्रोडक्शन आहे हे फ्रॅगमेंटेशन या पद्धतीचं असतं. आलं लक्षात? ठीक आहे. आता याच्यानंतर तुम्हाला पुस्तकामध्ये एक सांगितलेलं आहे बघा, काय, ईस्ट. तर माहीत असू दे, ईस्ट पहिली गोष्ट त्या ठिकाणी युनिसेल्युलर आहे. ओके, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो फंजायमध्ये येतो. सेल वॉल प्रेझेंट असल्यावरून आपण त्या ठिकाणी दोन भागात त्या ठिकाणी किंगडम डिवाइड केले होते, एक प्लांटी आणि एक फंजाय. ओके, तर ईस्ट हे एक्झाम्पल आहे, ते फंजायमध्ये त्या ठिकाणी येतं, ज्यामध्ये क्लोरोफिल अब्सेंट असल्यामुळे दे कॅन नॉट काय प्रिपेअर देअर फूड. ओके, पण त्याचा सुद्धा या ग्रुपमध्ये काय केलेलं आहे, समावेश केलेला आहे. इट इज ऑल्सो इन्क्लूड इन दिस ग्रुप, असं तुम्हाला पुस्तकात सांगण्यात आलेलं आहे. पण एक लक्षात ठेवा, ईस्ट इज द युनिसेल्युलर फंगस, हे मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे. तर इथंपर्यंत मला वाटते तुम्हाला थॅलोफायटाचे कॅरेक्टर लक्षात आले. कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे म्हणून मी सांगितलं त्या ठिकाणी. पहिला हॅबिटॅट, दुसरं बॉडी स्ट्रक्चर, तिसरं आणि एक सांगायचं राहिलं बघा, व्हॅस्क्युलर बंडल. काय तिसरा पॉईंट आपण सांगणार, व्हॅस्क्युलर बंडल म्हणजे काय माहितीच आहे तुम्हाला, झायलेम आणि फ्लोएम. बरोबर आहे. तर झायलेम फ्लोएम म्हणजेच काय, झायलेम वॉटर कंडक्टिंग टिश्यू आणि फ्लोएम फूड कंडक्टिंग टिश्यू, म्हणजे अन्नवाहिनी आणि काय म्हणतो आपण त्या ठिकाणी, म्हणजे रसवाहिनी. अन्नवाहिनी म्हणायचं, रसवाहिनी म्हटलं जातं त्याला, आणि पाणी वाहून नेणारी म्हणजे जलवाहिनी. तर इथं रूट स्टेम लिव्हजच नाही आहेत, प्लांट बॉडी अगदी छोटीशीच आहे, त्यामुळे इथं त्या ठिकाणी त्यांची गरज नाही आहे किंवा नाहीच आहेत ते प्रेझेंट. ओके, सो झायलेम फ्लोएम्स आर ॲब्सेंट. व्हॅस्क्युलर बंडल, व्हॅस्क्युलर टिश्यू इज ॲब्सेंट. आणि रिप्रोडक्शन, हा एक्झाम्पल जर बघाल याच्यामध्ये, तर कोणते कोणते एक्झाम्पल्स त्या ठिकाणी सांगितलेले आहेत बघा. स्पायरोगायरा मगाशी सांगितलं मी, युलोथ्रिक्स, उल्वा, सरगॅसम. ओके, तर असे या ठिकाणी ह्याच्यामध्ये बरेचसेच तुम्हाला काय दाखवलेले आहेत, तर या ठिकाणी एक्झाम्पल्स त्यामध्ये दाखवलेले आहेत. स्पायरोगायरामध्ये क्लोरोप्लास्ट जो असतो ना, तो स्पायरल शेपमध्ये असतो, आणि म्हणून त्याच्यावरूनच त्याला स्पायरोगायराचं नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर दुसरं कॅरेक्टर बघायचं ते म्हणजे कुठलं, ब्रायोफायटा. ब्रायोफायटा आता अतिशय महत्त्वाचा पार्ट यामध्ये सांगता येईल आपल्याला, कुठला, तर हॅबिटॅट. आपण बघणार मुद्दे कसे आहे, तो हॅबिटॅट, त्यानंतर कुठलं सांगितलं त्या ठिकाणी, बॉडी स्ट्रक्चर, व्हॅस्क्युलर सिस्टीम आणि रिप्रोडक्शन. हे मुद्दे घेऊनच आपण त्या ठिकाणी कॅरेक्टर लिहिणार आहे, म्हणजे तुम्हाला अभ्यासाला काय होईल, सोपं जाईल. तर हॅबिटॅट बघू पहिला. आता हॅबिटॅट जर बघितला त्या ठिकाणी, म्हणजे हे जे ब्रायोफाइट्सचे प्लांट्स आहेत त्या ठिकाणी, हे प्लांट्स जर आपण बघितले तर आपले कुठे सापडतील, कुठे असतात, तर मोस्टली दे ग्रो इन अ मॉइस्ट सॉइल. बरोबर आहे. ओलसर जमिनीतच. मगाशी अलगी सांगितलं, सगळ्या थॅलोफायटामधल्या अलगी ह्या सगळ्या पाण्यातच वाढणार आहेत, त्या तुम्हाला जमिनीत दिसणार नाही. पण ब्रायोफायटास जे असतात ते कुठं असतात, त्या ठिकाणी मॉइस्ट सॉइलवरती आपल्याला पाहायला मिळतात. पण त्यांचं रिप्रोडक्शन होण्यासाठी त्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता असते. ओके, दे नीड द वॉटर फॉर द रिप्रोडक्शन. या पावसाळ्याच्या सीझनमध्ये, आत्ता आपला पावसाळ्याचं सीझन आहे, तर या सीझनमध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काय दिसतात, तर ब्रायोफाइट्स आलेले दिसतात. म्हणजे त्या ठिकाणी हेचं जे हॅबिटॅट घेतला, तर सॉईल आणि वॉटर, म्हणजे लँड आणि वॉटर हे दोन्ही सुद्धा आहे, दोन्हीकडे राहतात, आणि ज्यांचं वास्तव्य दोन्ही ठिकाणी असतं, कुठं, तर लँड ॲज वेल ॲज वॉटर, तर अशांना आपण काय म्हणतो, ॲम्फिबियन्स म्हणतो. आणि म्हणून अतिशय महत्त्वाचं तुम्हाला एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन आहे बघा, काय, सो ब्रायोफाइट्स आर कॉल्ड ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट. तर याचं उत्तर तुम्ही काय लिहाल, दे ग्रो इन मॉइस्ट सॉईल बट दे नीड वॉटर फॉर द रिप्रोडक्शन, आणि म्हणूनच म्हणूनच ब्रायोफाइट्स आर द ॲम्फिबियन्स ऑफ द प्लांट. हे झालं पहिलं. दुसरं आपण काय सांगितलेलं आहे, तर बॉडी स्ट्रक्चर.
आता याची बॉडी जर घेतली तुम्ही तर डोळ्याला सहजरित्या हे प्लांट दिसत आहेत, म्हणजे 100% ते काय आहेत, मल्टी सेल्युलर आहेत, ग्रीन कलर आहेत, म्हणजे ते ऑटोट्रॉपिक आहेत. ठीक आहे. मग ह्यांची जर प्लांट बॉडी जर घेतला तर ती प्लांट बॉडी ही कशी असते, त्या ठिकाणी थॅलॉइड आहे. ओके, थॅलॉइड आहे. त्याच पद्धतीनं डॉर्सी व्हेंट्रल फ्लॅट असते, म्हणजे दोन्ही बाजूने ती चपटी असणार आहे आणि रिबन लाईक लॉंगसुद्धा असते. पण अतिशय महत्त्वाचं काय सांगितलेलं आहे इथं, पण मगाशीच म्हटलं रूट स्टेम लिव्ज नसतात, म्हणजे इथं सुद्धा त्यांच्यामध्ये लिव्ज नसतात. बरोबर आहे. तर इथं सुद्धा काय आहेत, सो दीज प्लांट्स आर ऑल्सो विदाऊट ट्रू रूट्स, स्टेम अँड द लिव्ज. आता ट्रू रूट्स असा शब्द का वापरला, स्टेमला नाही वापरला, लिव्जला नाही वापरला, म्हणजे ते तर नाहीच आहे. इथं रूट्स एक्झॅक्ट रूट्स नाही आहेत, पण रूटसारखं दिसणारं त्या ठिकाणी काय आहे, तर आपल्या स्ट्रक्चर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके, सो रूट लाईक स्ट्रक्चर त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे, ज्याला काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी रायझॉइड्स असं म्हणण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीनं स्टेम लाईक आणि लीफ लाईक स्ट्रक्चरसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. ओके, सो रूट लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द रायझॉइड्स, हे त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा मुद्दा होता आपला व्हॅस्क्युलर सिस्टीम. तर यांच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, व्हॅस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट नाही. दे डू नॉट हॅव द स्पेसिफिक टिश्यू फॉर द कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर, म्हणजेच फूड कंडक्शन आणि वॉटर कंडक्शन म्हणजेच कोण, झायलेम आणि फ्लोएम यांच्यामध्ये प्रेझेंट नाही. ठीक आहे. आणि चौथा आपण बघायचा आहे तो म्हणजे कुठला, तर रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शन जर घेतला तर यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं ते रिप्रोडक्शन हे कोणामार्फत होतं, मग ऑलरेडी आपण बघितले क्रिप्टोगॅम्समध्ये कोणतं होतं, स्पोर फॉर्मेशन. सो दे रिप्रोड्यूस बाय द स्पोर फॉर्मेशन. ठीक आहे. याच्यामध्ये एक्झाम्पल्स मॉस, ज्याला फ्युनारिया म्हटलेलं आहे, मर्कॅन्शिया, त्याच पद्धतीनं अँथोसिरॉस आणि रिक्सिया. ओके, आता या पावसाळ्याच्या सीझनमध्ये हे तुम्हाला प्लांट्स भरपूर प्रमाणात त्यामध्ये पाहायला मिळतील. रिक्सिया, मॉस हे तरी आपल्याला खूप पाहायला त्या ठिकाणी मिळतं. आता त्यानंतर तिसरी डिव्हिजन आपण बघणार आहोत, ती म्हणजे कुठली, तर टेरिडोफायटा. ओके, आता टेरिडोफायटा जर घेतला तुम्ही तर काय सांगता येते बघा, तर 11वीला तुम्हाला दिलेलं आहे, तर इथं तुम्हाला जस्ट माहिती असं म्हणून सांगते. फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट जर म्हटला तर टेरिडोफायटामध्ये येतो, कारण इथून थोडीशी सिस्टीम काय होते, व्हॅस्क्युलर सिस्टीम तुम्हाला थोडीशी डेव्हलप झालेली पाहायला मिळते. ओके, म्हणून फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट असं त्यांना म्हटलं जातं. ठीक आहे. आता तुम्हाला याचा अभ्यास दिलेला नाही आहे, पण माहीत असावं. आता आपण आपल्या ह्याच्यानुसार जाऊ, पॉईंट ठरलेले त्यानुसार. काय पहिला काय बघणार आहे आपण, हॅबिटॅट. तर हॅबिटॅटमध्ये कुठं सांगता येतील हे प्लांट्स कुठं असणार आहेत, अर्थातच आपल्या आजूबाजूला सगळीकडेच आपल्याला या ठिकाणी हे प्लांट्स पाहायला मिळतात. ओके, आपल्या आजूबाजूला हे सगळे प्लांट्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतातच, म्हणजे लँड म्हणू आपण त्या ठिकाणी, टेरेस्ट्रियल. दीज आर द टेरेस्ट्रियल्स असं म्हणाल काय हरकत नाही आहे. दुसरं जर घेतलं तर बॉडी स्ट्रक्चर. आता बॉडी स्ट्रक्चरनुसार घेतलं तर यांच्यामध्ये हा जो ग्रुप आहे प्लांट्सचा, यांच्यामध्ये वेल डेव्हलप रूट, स्टेम आणि लिव्स असतात. सो काय म्हणतात बघा, प्लांट्स फ्रॉम दिस ग्रुप हॅव द वेल डेव्हलप रूट, स्टेम अँड लिव्स. ओके, झालं. तिसरं सांगायचं आहे ते म्हणजे कुठलं, व्हॅस्क्युलर सिस्टीम. सो व्हॅस्क्युलर सिस्टीम इज ऑल्सो प्रेझेंट सेपरेट टिश्यू फॉर द कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. थोडीशी त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेली असते, म्हणून त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, तर यांच्यामध्ये सेपरेट टिश्यू फॉर द कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर इज प्रेझेंट. ओके, पण महत्त्वाचा मुद्दा आहे काय, तर ऑलरेडी आपण याला कशामध्ये घातलेलं आहे, क्रिप्टोगॅम्स, ज्याला मराठीमध्ये मी मगाशी सांगितलं अपुष्प वनस्पती असं आपण म्हणतो, म्हणजेच यांच्यामध्ये फुलं येत नाही. दे डू नॉट बिअर द फ्लावर्स अँड फ्रूट्स. ओके, आणि चौथा पॉईंट आपण बघतोय तो म्हणजे आपला रिप्रोडक्शनचा. तर रिप्रोडक्शन मात्र या ठिकाणी जर असं बघा कोशामार्फत होतं याच्यामध्ये, तर यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं ते स्पोर्स मार्फत होतं. पण हे जे स्पोर्स आहेत, तर हे जे त्यांच्यामध्ये जे स्पोर्स आहेत ते स्पोर्स आपल्याला कुठं पाहायला मिळतात. सो दी स्पोर्स फॉर्म अलॉंग द बॅक ऑर द पोस्टेरियर सरफेस ऑफ देअर लिव्स. त्यांची जी पानं असतात त्यांच्या बॅक साईडला इथं चॉकलेटी स्पॉट्स दिसत आहेत बघा तुम्हाला. ओके, पिक्चरमध्ये चॉकलेटी स्पॉट्स दिसतात, तर ते जे चॉकलेटी स्पॉट्स आहेत ते काय सांगितलेले आहेत त्या ठिकाणी, किंवा त्यांना काय म्हटलेलं आहे, तर त्याच्यामध्ये असलेल्या स्पोर्स मार्फत यांचं काय होतं त्या ठिकाणी रिप्रोडक्शन होतं. आता हे जे आहे स्पोर्स, हे स्पोर्स मार्फत होणारं रिप्रोडक्शन जे असतं
त्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला मेल आणि फिमेल यांचं युनियन होऊन काय होतं त्या ठिकाणी झायगोट तयार होतो. मग मेल फिमेलचं युनियन झालं, याचाच अर्थ ते रिप्रोडक्शन सेक्शुअल टाईपचं झालेलं आहे. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे काय, सो दीज प्लांट्स रिप्रोड्यूस असेक्शुअल बाय द स्पोर फॉर्मेशन अँड सेक्शुअल बाय द झायगोट फॉर्मेशन. लक्षात. तर या पद्धतीनं आपल्याला काय सांगितले, हे कॅरेक्टर्स इथं सांगितलेले आहेत. एक्झाम्पल जर बघितला तर त्याच्यामध्ये बरेच एक्झाम्पल्स आहेत. आपल्या आजूबाजूला पाहायला मिळणारं नेफ्रोलेपिस हे एक कॉमन एक्झाम्पल आहे, फर्न म्हणतो आपण. त्यानंतर मार्सेलिया, टेरिस, ॲडियँटम, त्यानंतर इक्विसेटम, सेलॅजिनेला आणि लायकोपोडियम. ओके. तर असे बरेचसेच आपल्याला एक्झाम्पल आहेत की ज्याचा जे पाहिल्यानंतर या मुद्दे मी जे सांगितलेत त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला कॅरेक्टर्स लक्षात ठेवायला खूप सोपं जाईल. ओके. तर याच्यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो फेनोरोगॅम्स, तो आपण काय बघणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत तुम्हाला इथंपर्यंत झालेल्या भागावरती काही जर शंका असेल तर प्लीज कमेंट करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.